आम्ही आमच्या बाळाला वेगवेगळे पदार्थ तर देत असतो, पण बाळाला ते आवडतच नाही. बाळ हा मनापासून आवडीने काही खातच नाही. अशा खूप साऱ्या कमेंट्स तुमच्या मला मिळत असतात. लक्षात घ्या, बाळाला जेव्हा तुम्ही भरवता किंवा हे जे काही पहिलं 1 वर्ष असतं ना, तर ते खूप जास्त स्ट्रगलिंग असतं. तुम्हाला खूप जास्त पेशन्स ठेवावे लागतात. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने हे पदार्थ ट्राय करावे लागतात. असाच एक एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यावरून तुम्हाला समजेल की तुम्हाला सुद्धा तुमच्या बाळाला फूडी बनवायचं असेल तर नक्की काय करायचं आहे. आता आदित्यला मी जेव्हा पहिल्यांदा एग दिलं, एगमधला जो पिवळा भाग आहे हा दिला, आणि सुरुवातीला मला वाटलं की पहिला दिवस आहे तर थोडीशी पातळ प्युरी करावी किंवा पातळ त्याला द्यावं, जेणेकरून त्यालाही खूप जास्त टेस्ट त्याची येणार नाही. पण काही केला तो घ्यायला इथे तयार नव्हता. आता इथे मला असं वाटलं की कदाचित त्याला आता प्युरीड पदार्थ जे आहेत हे आवडत नाही, थोडं टेक्स्चर आवडतं किंवा थोडंसं घट्टसर आवडतं, आणि कदाचित ते खूप जास्त पातळ झाल्यामुळे त्याने घेतलं नसेल. बऱ्याच वेळा ट्राय करून झाला, त्याने घेतलं नाही. आता दुसऱ्या दिवशी मी परत जे एग आहे हे बॉईल केलं आणि ते थोडंसं घट्टसर बनवलं. म्हणजे जसं ज्या पद्धतीने त्याला रोजचा आहार देते तर त्या पद्धतीने थोडंसं घट्टसर बनवलं, आणि त्यानंतर मी त्याला ट्राय केलं. पण त्यानंतर सुद्धा पहिले 2 घास तर त्यांनी खाल्ले, जोपर्यंत त्याला ते व्यवस्थित चव लागत नाही तोपर्यंत. पण एकदा त्याला जेव्हा चव समजली तर त्यानंतर तो परत काहीही घ्यायला तयार नाही. आता इथे मी त्याला फोर्स केलं नाही, तुम्ही ते पाहू शकता. तोंडामध्ये जसं त्याला दुसरा घास दिला तर तो फुरक्या मारून त्यांनी पूर्ण बाहेर काढून टाकले. इथं मी त्याला अजिबात फोर्स केला नाही. 2-3 दिवसांनी मी परत त्याला हे जे एगचं ऑमलेट आहे हे थोडंसं फ्लफी असं ऑमलेट बनवलं होतं, ज्याच्या उभ्या स्टिक्स कट केलेल्या आहेत, आणि ते मी त्याला खायला दिलं. सुरुवातीला तर त्यांनी ते भरपूर खेळलं, साईडला सांडून टाकलेलं आहे सगळं. इथे तुम्ही पाहू शकता आसपास सगळ्या ऑमलेटचे तुकडे पडलेले आहेत. आणि त्यानंतर मी मध्ये आधे त्याला हे भरवत होते, देत होते, आणि त्याला त्याची टेस्ट लागली आणि त्याला समजलं की आता हे जे पुढे दिसतं हे अशा टेस्टचं आहे, आणि त्याला ते आवडलं. जेव्हा तो खायला लागला तर त्यानंतर हाताने स्वतःहून हे तोंडामध्ये घालायला लागला आणि खायला लागला, आणि हे त्याने व्यवस्थित खाल्लं. अगदी मोठं जे आहे ते मोठे जे घास आहेत तेही खाल्ले, हातानेही खाल्ले. भले ते कमी खाल्ले, परंतु त्याने ते हाताने खाल्ले. इथे मला काही कष्ट करावे लागले नाहीत. अर्थातच तुम्हाला यावरून समजलं असेल की जेव्हा आपण बाळाला कोणताही एखादा पदार्थ पहिल्यांदा देतो तर त्यावेळी बाळ ॲक्सेप्ट करेलच असं नाही. तुम्हाला त्याचं टेक्स्चर चेंज करायचं आहे, त्याचा वे चेंज करायचा आहे, आणि तरीही नाही खाल्लं तर एखाद्या कोणत्या पदार्थामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. तर मी सुद्धा हे मिक्स करूनच देणार होते जर त्यांनी आजही खाल्लं नसतं तर. आपला मोटो काय आहे की बाळाने अंडी खावेत, मग ते कसेही खाऊ द्या, काही हरकत नाही. तुम्ही त्याचं पॅनकेक बनवून द्या, ऑमलेट बनवून द्या, भातामध्ये मिक्स करा किंवा आणखी कोणत्या पदार्थामध्ये मिक्स करून द्या. हे अटेम्प्ट करणं आणि वेगवेगळ्या पद्धतीने बाळाला ट्राय करणं गरजेचं आहे. तिथे थोडंसं त्यांनी गॅगिंगसुद्धा केलेलं आहे, पण तरीसुद्धा त्यांनी परत स्वतःहून हाताने हे खाल्लेलं आहे आणि व्यवस्थितरित्या खाल्लेलं आहे. यासाठी आरामामध्ये 1 तास गेला. त्यानंतर मला बरीचशी स्वच्छताही करावी लागली, पण हरकत नाही. यामुळे बाळाने ते व्यवस्थित खाल्लं, बाळाने ॲक्सेप्ट केलं, आणि माझाही हेतू साध्य झाला, हे खूप जास्त महत्त्वाचं.